ब्राह्मणगाव संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, तर क्षेत्ररक्षण इथे करताना दिसतोय आपल्याला गावली स्पोर्ट्स भिंडीपाडा ए हा संघ. ए बी असं पण पाहतो इथे. तर बलिराम पहिला षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू मिसटायमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या काढले येतोय आणि पहिल्या बॉलवरती मोठा धक्का. हेमंत दिंडा बॅक टू द डग आउट. पहिला गडी बाद. वाघोबा स्पोर्ट्स राजावली संघाच्या संघनायकाला विनंती, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. बाल्या नडगे न्यू बॅटर इन झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल. बाल्याने आल्या चेंडूला हवेमध्ये घेऊन काढले, मात्र चेंडू काही क्षेत्ररक्षक आहे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र इथे धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद झालेला आहे. बघा, बाल्याला संधी मिळाली, मात्र वैभवीची विकेट इथे डाऊन झालेली आहे. फलंदाज बाद. वैभव हा बाद होऊन माघारी परतलेला नव्याने फलंदाज इन होतोय. भावेश डोळे. ब्राह्मणगाव संघ सध्या तरी अडचणीमध्ये येताना दिसतोय. सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय चिंचपाडा या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर स्वराज पेंढरीपाडा या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. आणि आजच्या दिवसातील हा 7वा मॅच आपण पाहतोय. 7वी मॅच. ब्राह्मणगाव संघ बॅटिंग करत असताना 2 विकेट्स डाऊन झालेले आहेत. बाल्याचा फटका इथे देखील फसला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक, तो क्षेत्ररक्षक आला आणि त्याच्याकडनं पुन्हा एकदा चुकी होताना दिसते. हर्षद दिवा आपण पाहतोय चेंडूच्या खाली पोहोचला होता, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. झेल सुटला आणि आपण पाहतोय 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. या 2 धावांनी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, म्हणजे 3 या धावसंख्येवरती. इथे अकोट्याचा चेंडू होता, लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी दोन्ही समांतर दाखवलेत. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. व्हाईट बॉल. धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचलेली आहे. वेगवान चेंडू आहे, तेच तर्रार चेंडू. या अगोदर थोडा स्लोअर वन हाताला होता, मात्र त्यानंतर पहिले षटक हे समाप्त झालंय. पहिल्या षटकात 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. भावेश डोळेच्या बॅटमधून आपण एक पाहतोय षटकार आलेला आहे आणि या षटकाराने धावसंख्या थोडीशी वेग पकडताना दिसते, ती म्हणजे 13. विलास धानवा येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी.
2 विकेट गमावल्या जरी तरी पण पाहतोय 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बाळ्याकरता हा वेगवान चेंडू मात्र दिशा ही थोडीशी खराब इथे हाताळलेली आहे. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती नोंदवली जाईल. या एक्स्ट्रा धावेची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे आपण बॅटचं एज आणि टेकन आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बाळा नडगे बॅक टू द डग आउट. बाला नडगे बाद झाल्यानंतर रोहन धिंडा नव्याने बॅटर इन झालेला आहे. पाहूया ब्राह्मणगाव संघ कुठपर्यंत मजल मारतोय. 4 षटकाचा सामना आहे. दुसरी षटक मार्ग असते. धावसंख्या 14, 3 गडी बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती नोंदवलेली आहे. एक पॉवर हिटर आपण पाहतोय रोहन धिंडा हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. वेगवान चेंडू तेज तर्रार गोलंदाज आपण पाहतो या विलास धानवा ज्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. इथे देखील वेगवान चेंडू आणि फलंदाज बाद. सागर धिंडा न्यू बॅटर इन झालेला आहे. आपण पाहतोय की सातत्याने विकेट्स इथे डाऊन होताना दिसत आहेत. ओमसाई 444 नागले टीमला विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. विलास चेंडू आपण पाहतोय मिसटायमिंग देखील झालाय आणि सागर यांना देखील माघारी परतावं लागेल. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. फलंदाज बाद. अनिकेत यांनी चांगला झेल पकडलाय तिकडे. बघा आयाराम गयाराम अशी स्थिती सध्या तरी आपल्याला ब्राह्मणगाव संघाची पाहायला मिळते. गणेश साठे न्यू बॅटर इन झालेला आहे. डावखुरा त्याचा फलंदाज आपण पाहतोय इन झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल. आपण पाहतोय आतापर्यंत विकेट्स ते जाऊन डाऊन झालेले आहेत. 5 गडी बाजूला म्हणजे अर्धा संघ ते गारज झालेला आहे.
युसेन बोल्ट आणि ते हॅट्रिक साधलेले आहे विलास धानवा या गोलंदाजाने 6वा गडी बाद. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ अडचणीमध्ये येताना दिसतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 6 गडी बाद झालेत. मला वाटते ते ऑल आउटचा खतरा सध्या तरी ते उद्भवताना दिसतोय. बघा विलासाने फक्त एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताळला आहे. त्या व्यतिरिक्त त्याने कुठल्या प्रकारे धाव खर्च केलेला नाहीये आणि विकेट्स त्याने भरपूर 4 विकेट्स त्याने आतापर्यंत घेतलेले आहेत. बघा पहिला चेंडू एक्स्ट्रा टाकला मात्र त्यानंतर कुठल्या प्रकारे धाव त्याने खर्च केलेली नाहीये. 4 गडी त्यांनी या षटकामध्ये बाद केलेत म्हणजे तब्बल 6 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त 14 धावा. वेदांत आलेला वेदांत दिवा आणि वेदांत याचा आपण चेंडू चांगल्या प्रकारे खिंगाळला. चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक तिकडे आले होते मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू पडला आणि चेंडू पाहतोय पण सीमारेषेच्या अगदी बाजूने जात होता. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचलाय तोपर्यंत 3 धावा या पलून पूर्ण केल्यात. इथे देखील आपण पाहतो स्टॅमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव घेतली जाईल. जास्त पंचांनी रेफर केलेला आहे. पंचांनी रूल घेतलाय की हा चेंडू नो आहे की नाही हे बघितलं जाईल. फेल डिलिव्हरी. पाहतो की बॅट्समन भरपूर पुढे आला होता चेंडू खेळण्यासाठी. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18 धावा. इथे पण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. इथे देखील 3 क्षेत्ररक्षक पोहोचले होते मात्र झेल होऊ शकलेला नाहीये आणि 2 धावा इथे पडून पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. या अगोदर खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मात्र त्यानंतर थोडस खराब क्षेत्ररक्षण झालेलं दिसले आपल्याला. इथे देखील आपण पाहतो संधी आहे. इथे देखील गोलंदाज विकेट किपर आलेत आणि झेल ड्रॉप. बघा भावेश याला आतापर्यंत 3 जीवनदान मिळालेत. या अगोदर चांगली झेल पकडले चांगले क्षेत्ररक्षण झालेलं मात्र त्यानंतर
अतिशय खराब कामगिरी राहिलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. 21 धावा या धावफलकावरती. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघाचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. ते पण पाहतोय मिस टायमिंग इथे देखील पाहतोय बॅटचा एज घेतलाय आणि चेंडू कव्हर पॉइंट मध्ये निघून चाललाय. एकच धाव असेल. इथे देखील जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटर बॉल संपर्क नाही आहे. चेंडू तो निर्धाव षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा. तर शेवटचा आणि अंतिम षटक घातल्यासाठी गोलंदाज उदय दिवा. पहिला चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये देखील गेलेला आहे. म्हणजे 2 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू उलट वाईट साईड रेफर केलेला आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पण पाहतोय रेफर केलं गेलंय. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन्स आपण पाहतोय. आणखीन एक धावफलकावरती नोंदवली जाते. 25 धावा धावफलकावरती. बघा खूप चांगला फटका केला. गॅप मध्ये गॅप शोधलाय तेजस वरठायने आणि तेजसच्या बॅट मधून निघालेला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. या षटकाराने आता धावसंख्या थोडीशी वेग पकडताना दिसते. ती म्हणजे 31 धावा. इथे देखील खूप चांगला फटका केला गेला. गॅप शोधलाय पुन्हा एकदा तेजस वरठायने. तेजसच्या बॅट मधून या गुजरात षटकार त्यानंतर चौकार.
बघा धावसंख्या आता थोडीशी वेग पकडा दिसते. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉल टाकून झालेत फक्त 2. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. आणि यावेळेस बघा बॅकफूट वरती जाऊन चेंडू खेळून काढलाय. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे हर्षद. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. बघा फटका खूप चांगला केला होता. बॅकफूट वरती गेला. त्यानंतर चेंडूला सरळ लॉंगर मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. मात्र क्षेत्ररक्षक हर्षदाने खूप चांगला झेल बघायला. मात्र तेजस वरटा याने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी. कारण जो स्कोर कार्ड थांबला होता तो आपण पाहतोय कुठेतरी वेगाने पुढे सरसावलेला आहे. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. कृष्णा येतोय. कृष्णा धिंडा न्यू बॅटर. बघा कृष्णाने देखील खूप चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हर्षद दिवा. पुन्हा एकदा हर्षद चांगला झेल पकडतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होताना दिसत आहेत वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाचे. 35 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. जे आतापर्यंत 8 गडी हे आतापर्यंत बाद झालेले आहेत. सतीश येतोय. सतीश धिंडा. यावेळेस बघा बॅकफूट जाऊन इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक धाव कंप्लीट झालेली आहे. याचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. ते 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 धावा. 37 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू चौरकास मारण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37-38 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं आहे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीवाडा या संघासमोर. चला जाऊया आपण पुढच्या सामन्याचा टॉस इथे केला जाईल. आई दुधाई स्पोर्ट्स आसरोडीपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स देवजल ए दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला कॅप्टन लवकरात लवकर यायचे. तर पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. एका बाजूने देवदल संघ, एका बाजूने चिंचोडी संघ. आपण पाहतो एकच परिसरातील संघ आहेत. महेंद्र जाधव यांच्या शिवसेना टॉस करतोय. काटाचा कॉल होता आणि काटा आलेला आहे. महेंद्र
तानापन्न व्हायचं आहे. आपण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकाचा सामना असणार आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. या सीझन मध्ये हा तुमचा कितवा मॅच आहे? तिसरा. या अगोदर किती सामने तुम्ही जिंकलेले आहेत? फर्स्ट राऊंड सेकंडला. या स्पर्धेमध्ये प्रयत्न असतील एका ट्रॉफीवरती नाव करण्याचे? नक्कीच प्रयत्न करू. असा कुठला खेळाडू त्याच्याकडे तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? आहेत, विशाल आहे, विश्वनाथ आहे, प्रदीप आहे, आहेत असं 4-5 जण. चला, शुभेच्छा असतील. तुम्ही टॉस अगोदर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा आहे मनाविरुद्ध आहे? मनासारखाच आहे. जे टॉस जिंकला असता आपण बॅटिंग केली असं बॅटिंग मिळालं आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील आणि जास्त अपेक्षा कुठल्या खेळाडूकडून आहेत? शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये. जोडी संघाने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी देवदल संघाला त्याने आमंत्रित केलेलं आहे. वैभव पहिले षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू आपण पाहतो इथे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव नक्कीच इथे आलेली आहे. मला वाटतं लेगबायच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे. पंच स्ट्राईक चेंज होईल का? एक सिंगल धाव आलेली आहे आणि धावफलकाला इथून सुरुवात झालेली आहे. बघा शॉर्टपूलचा फटका इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. हा येतोय चौकार. बलिराम हडल आपण पाहतो. यावेळेस बघा षडंपूल पॉवरफुल सक्सेसफुल बलिराम हडलच्या बॅट मधून हा षटकार येतोय. खूप चांगला स्ट्रोक आहे, पॉवरफुल स्ट्रोक होता. या षटकावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 11 धावसंख्येवरती.
वेळेस पाहतोय पण डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. डिक्लेरेशन स्वरूपात एक धाव फलकावरती नोंदवली जाईल. एका धावेची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती संतांनी सावध गतीने सुरुवात झाली. मात्र यानंतर अनिकेतच्या मॅट मधून देखील एक धमाकेदार षटकार येतोय. 6 धावा. कुठेतरी खराब कामगिरी इकडे ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून होताना दिसते. या षटकारात धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती 18 रन्स आपण पाहतोय. इथे पाहतोय जोरकस पाडण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झाला नव्हता. मात्र चेंडू निर्धाव येतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा या धावफलकावरती लागल्यात. बिनबाद 18 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. भावेश ढोले न्यू बॉलर आपण पाहतो इथे आलेला आहे. आणि पहिला चेंडू अचूक टप्प्यावर देण्यात आलाय. बळीराम हडल यांनी जर षटकारांची हॅट्रिक जर केली तर राजू शलका यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. इथे देखील आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावित दिसत आहेत. बघा मोठ्या फटक्यांसाठी जाते. मात्र बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. मॅच जिंकण्याकरता 38 धावांचं टार्गेट ठेवलंय. 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे अजूनही 20 धावा इकडनं मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पुढे ससन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक होता तिकडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. प्रयत्न देखील झाला आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. भावेश ढोले यांनी इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया भावेश ढोले आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू. खूप चांगली बॉलिंग. कमबॅक करणं फार महत्वाचं होतं ब्राह्मणगाव संघासाठी. तो कमबॅक करताना दिसतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. भावेश ढोलेने 2च धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्यावर पाहतो 20. अजूनही 18 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 14 चेंडू आणि 18 धावा. आणखीन एक चांगला चेंडू. क्या बात आहे. सुपर बॉलिंग बाय भावेश ढोले. हे षटक निर्णायक ठरू शकतंय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतो 20. म्हणजे 13 चेंडू मध्ये अजूनही 18 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. भेंडीपाडा या संघाला. पुढे ससन करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे. बालन चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मात्र पोहोचू शकलेला नाहीये. झेल फार महत्वाचा होता. हाफ चान्स इथे कन्वर्ट झाला होता. मात्र बालन नडगे पोहोचू शकलेला नाहीये आणि हा झेल सुटला गेला. मी तर म्हणेन एक धाव आली. धावसंख्या 1 ने पोहोचलेली आहे. ती म्हणजे 21 धावसंख्येवरती आता 12 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आहे. आणि या 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 17 धावांची गरज आहे.
कृष्णा येतोय, कृष्णा धिंडा. 12 चेंडू 17 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. राईट बाजू विकेटचा मारा, फुल टॉस चेंडू, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. बघा सिंगलने जास्त फरक पडणार नाहीये, मात्र जर मोठे फटके जर आले तर नक्कीच अडचणीमध्ये जाऊ शकतो ब्राह्मणगाव संघ. फुलटा चेंडू होता आणि या चेंडूला सरळ खेळून काढलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धाव मिळालाय. वेळेस बघा सरळ बॅटने खूप चांगला फटका त्या केला गेलाय. वैभव दिंडा आहे तिकडे, एक धाव कंप्लीट. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. बघा सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं खेळ करते, पार्टनरशिप बिल्ड करते. ज्या प्रकारे पाहतो आपण ब्राह्मणगाव संघाची तब्बल 8 गडी हे बाद झाले, मात्र तरी देखील ज्या प्रकारे धावसंख्येवर पाहतो एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लागलेला आहे. अवलेस बघा बलिराम हडल कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय. या अगोदर त्याच्या बॅट मधून आपल्याला एक षटकार आणि चौकार देखील पाहायला मिळाला आहे, मात्र त्यानंतर निर्धाव चेंडू देखील त्यांनी खेळून काढलेत. चांगली बॉलिंग कृष्णाची देखील इथे पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय स्थिर 23 या धावसंख्येवरती. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 15 धावा. पुढे ससल खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. बलिराम हडल जो एक अनुभवी फलंदाज आहे, कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय. सध्या तरी आपल्या फॉर्मशी झगडत असताना आपल्याला दिसतोय तो. इथे पाहतोय की कुठल्या प्रकारे गडी बाद झाले ही महत्वाची बाब भेंडीपाडा टीम साठी. तर कृष्णा याचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिलेली आहे. ते देखील आपण पाहतोय बॅट अगोदरच फिरलेली आहे बलिराम हडल याची. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय की ज्या प्रकारे बलिराम हडल याने ते चेंडू खेळून काढलेला आहेत. आपण पाहतोय एक चौकार, एक षटकार, एक सिंगल, त्यानंतर 2 तब्बल तरी चेंडूचा जर विचार केला ना यावेळेस बघा फुलटॉस चेंडू फायदा उचलता आला आहे. गणेश आहे मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय 6 धावांकरता. या षटकाराने पुन्हा एकदा मॅच टर्न घेताना दिसतंय. आता 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 9 धावा. बघा 7-15चं समीकरण होतं, षटकार आलाय, आता 9 धावा इकडनं बनवायच्या आहेत. बघा 9 धावांची आवश्यकता आहे. त्या प्रकारे बलिराम हडल याने 15 चेंडूचा खेळ केलेला आहे आणि 22 धावा त्याने बनवलेल्या आहेत. वैयक्तिक 22 धावसंख्येवर तो खेळतोय. रोहन धिंडा आलाय. पाहतोय मिड ऑफ मध्ये हा चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक मध्ये होते तिकडे धावची जी संधी निर्माण झाली होती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगले एफर्ट्स देताना पाहायला मिळतोय ब्राह्मणगाव संघ. या अगोदर आपण पाहतो की कांदे पूर्णपणे ढासळले गेले होते, मात्र ज्या प्रकारे भावेश डोळे आणि बॉलिंग केलेला आहे, टर्निंग पॉइंट ठरलेला आहे भावेश डोळे याचं ते षटक. त्यानंतर कृष्णा धिंडा अप्रतिम षटक त्याने हाताळलंय आणि आपण पाहतोय की आता इथे अनिकेत आणि बलिराम थोडेसे स्ट्रगल करताना दिसत आहेत. यानंतर आई दुधाई स्पोर्ट्स सुरटीपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स देवदल
ए असा मॅच होणार आहे. मात्र हा मॅच रंगतदार स्थितीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती. इथे देखील आपण पाहतो बॅट अगोदरच फिरली होती. लेग बाजूच्या सुरुवात एक धाव आलेली आहे. बलराम अडलेला थोडस स्ट्रगल करताना दिसतंय. मात्र एक धाव इथे कन्व्हर्ट केली गेली. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू 6 धावा मॅच जिंकण्याकरता. मॅच रंगतदार स्थितीमध्ये इथे पाहायला मिळतंय. इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. सध्या तरी आपण पाहतोय भेंडेपाडा संघाचा पारडं थोडस जड इथे दिसतंय, कारण कुठल्या प्रकारे विकेट गेलेली नाहीये. मात्र याच दरम्यान एक निर्धाव चेंडू आलेला आहे. डॉट बॉल. बघा विकेट गेलेल्या नाही आहेत, मात्र दोन्ही फलंदाज प्रेशराईज झालेले आहेत, कारण सातत्याने निर्धाव चेंडू येताना दिसत आहेत. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 8 धावा बनवल्यात अनिकेत याने. यावेळेस चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या सुरुवात आणखीन एक सिंगल धाव. आता हृदयाचे ठोके जरा जोरजोरात वाजत असतील भेंडीपाडा संघाचे जे पाठीराख आहेत त्यांचे, कारण मॅच भरपूर हार होताना दिसतोय. कठीण झाला इकडनं. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. इकडे एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. मात्र ब्राह्मणगाव संघाला जिंकण्यासाठी निर्धाव चेंडू फार महत्वाचे आहेत. बळीराम याने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. अवलेज पाहतो एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय, म्हणजे आता एक चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 5 धाव्यांची आवश्यकता. एक चेंडू 5 धावा. षटकाराची आवश्यकता आहे. मोठा स्ट्रोक मारावा लागेल. फुलटॉस चेंडू आणि इथे आपण पाहतोय भावेश आहे तिकडे, आणि अशा प्रकारे हा सामना वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाने जिंकलेला आहे. बघा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच राहिली, मात्र सलामी जोडीला हा सामना जिंकता आलेला नाहीये. हार्डलक गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघ, तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच ब्राह्मणगाव बी संघ. चला हँडशेक करायचं, त्यानंतर मैदान सोडायचं आहे.